कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं नीट इस्त्री करून लावून घ्या। एक सुरकुती जरी दिसली ना तरी बघा, मग पैसे नाही मिळणार तुम्हाला, आधीच सांगून देतोय। हा आता वाट कसली बघताय? हा जातो। सोडायला येऊ का? नको। मग चला। काय नुसते टाइमपास करतायत ना। ए तू काय बसलाय नुसता? काम कर, चल। सीताई एक मिनिट। ते मी सगळं नीट लक्ष देऊन तयारी करून घेतलीये, काहीच प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे कसं आहे, दरवर्षीप्रमाणे रामनवमी आणि रामभाऊंचा वाढदिवस दणक्यात साजरा करू आपण। सीताई, कीर्तिताईंना सांगितलं काय काय काम करायचंय, काय काय बनवायचंय? अरे बापरे। सीताई मी काम करून घेतो। पहा हो लवकर। हो, वेळेत होईल। कीर्तीला सांगितलं म्हणजे तू एक काम कर ना, तू तिच्याकडे लक्ष ठेव। आजच्या दिवशी काही गडबड नको ना। नाही होणार, काकूला सांगितलं तिथे थांबायला। मी पूजेची तयारी करते ना सगळी। हा उर्मिला आहे तर मग काही हरकत नाही। आणि हा देवघरातच आपण रामरक्षा पठण करू, पूजाही तिथेच करू। आजच्या दिवशी खूप दिवसांनी येत आहेत ते, सगळं छान व्हायला हवं। सीताई, हे बघा सगळं तुमच्या मनासारखं होणार। आणि भाऊ पण आज त्यांच्या वाढदिवसाला घरी येत आहेत। ही किती भारी गोष्ट आहे ना। अर्थात मी त्यांना म्हंटल आजच्या दिवशी तरी तुम्ही घरी या, वाढदिवस आहे, नाही तर नेहमीच आपलं काम काम। येतील आणि बरं थोड्या दिवसात दौरा। पण आज ते येत आहेत तर तुमच्या चेहऱ्यावर पण एकदम मस्त उत्सुकता आहे। या, काय भारीला असताय तुम्ही। तुझं खूप काम आहे, मी येते। हा जा। मी पण आशूला सांगते यांना घ्यायला जा म्हणून। रामराया, सगळ्यांचे आयुष्य सुरळीत सुरू, सगळं चांगलं चाललंय। असंच सगळं चालू दे, आता कुठलंही संकट यायला नको। आई घे प्रसाद। आई मला जरा बोलायचं। का काय झालं? लगेच काळजी करू नकोस, बोलायचंय फक्त थोडं। मी एक निर्णय घेतलाय। काय ग आता काय? नाही हे बघा, आत्ताच देवाला प्रार्थना केली की सगळं व्यवस्थित होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे, कोणावर कुठलं संकट येऊ दे नको। आणि तू असं लगेच त्याला संकटात टाकू नकोस ग। आई माझं ऐकून तर घे आधी। मी तुला नेहमी म्हणत असते ना की मला पैसे हवेत, तू मला पैसेच देत नाहीस का, माझ्या इच्छाच पूर्ण करत नाहीस। पण मला आता जाणवलंय की माझ्या इच्छा पूर्ण करायला मी काहीच करत नाहीये। मी पण थोडे कष्ट घ्यायला हवेत ना। म्हणजे बाळा सगळं ठीक आहे ना? आता ठीक आहे, आधी नव्हतं। मीच वेड्यासारखी वागत होते, पण आता माझ्या डोक्यावरून सगळं भूत उतरलंय आणि मी नोकरी करायचं ठरवलंय। तू नोकरी करणार? हो, आता इतकं शिक्षण घेतलंय तर उपयोग व्हायला नको? पण तुला जमेल ना बाळा? का नाही जमणार? उलट आजपासूनच मी घराबाहेर पडून नोकरी शोधणार आहे, म्हणूनच तर सगळं आवरून बसले। खरंच चांगला विचार आहे दिव्या बाळा। हे बघ, तू जर हे असंच वागत राहिलीस ना शाण्यासारखं, तर तुझ्याच संसाराला हातभार लागेल नाही का? काय चंदन? खरंय आई। आणि दिव्या, तू कर नोकरी, माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला। बरं जरा गॅरेजवर काम आहे, मी निघतो आता। मी पण निघतेच आई। अगं सुखी राहा। चला। दिव्या, हे घे, हे पैसे ठेव जवळ। का? अरे नकोयत मला, आधीच तुला खर्च आहे। अगं लागतील तुला, असं काय करतेस? हे बघ, भूक लागली तर काहीतरी खाऊन घे आणि उन्हाचं उगाच पायी फिरू नको, रिक्षाने जा। बर। दिव्या, मला खूप अभिमान वाटतो तुझा।
मलाही छान वाटतं. फायनली मी काहीतरी जबाबदारी घेते. बरं चल, ऑल द बेस्ट. मी जातो गॅरेजला. चला, आजच्या मूवीचा खर्च तर निघाला. काय भाऊ कसं वाटतंय? वा, खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांना इतक्या दिवसांनी भेटून तर खूप आनंद झालाय. पण खरं म्हणजे एवढं सगळं तुम्ही कराल याची मला कल्पनाच नव्हती. बऱ्याच दिवसांनी आलात ना म्हणून असं वाटतंय. पण शिवा, याआधी सुद्धा मी बऱ्याच दिवसांसाठी म्हणून बाहेर गावी गेलो होतो. पण मी जेव्हा यायचो परत तेव्हा सीताला फोन करायचो आणि मग सीता माझ्यासाठी काहीतरी आवडीचा पदार्थ तयार करून ठेवायची. आज तुम्ही म्हणजे एकावर एक सुखद धक्के देताय मला. काय गरज होती या सगळ्याची? अहो, मुहूर्त जसा आहे तुमच्या परतीचा. आज रामनवमी आहे आणि तिथीनुसार तुमचा वाढदिवस. हा, आणि काय भाऊ, जसजशी संसाराची वर्ष वाढतायत तस तसं प्रेमही वाढत चाललंय. अरे वाढायलाच हवं, त्यात काय हरकत आहे. छान 2 मुलं झाली, त्यांची लग्न सुद्धा झाली. मग आता संसार ऑटो मोडवर न जाण्यासाठी हे असं सगळं व्हायलाच हवं. हो की नाही ताई? एकदम करेक्ट काकू. बरं चला या. आता याची काय गरज आहे? काही बोलायचं नाही. एवढ्या दिवसांनी येत आहे ना, सगळं फक्त बघायचं आणि करून घ्यायचं. आणि हो, आज कामाचा विषय काढायचा नाही. अगदी बरोबर आहे. अगं पण ते अहो, आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्यात घरात रामनवमीचा सण आहे. तेव्हा कामाची तुमची बैठक काय ती उद्या. मी म्हटल्यानंतर काय आज्ञा पाळावीच लागणार. आणि तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय, जरा थोडा आराम करून घ्या आणि मग पूजा वगैरे सगळं करू. काही थकलो नाहीये मी, काही आराम बिराम करायचा नाहीये. आपण पूजा करून घेऊ. ते रामरक्षा पठण ठेवलं असेलच ना आज? हो, आणि संध्याकाळी कीर्तन पण आहे. अरे वा. भाऊ काय, आजचा दिवस खास आहे, त्यात तुमचा वाढदिवस पण आहे, त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मी आखलाय. हा सगळा कार्यक्रम तुम्ही आखलात ते चांगलं केलं, पण त्यात हे वाढदिवसाचं कशाला? काय ना, खूप गोष्टी बदलल्या आहेत. सांगतो तुम्हाला. या या या. चला चला. चला सांग आता, फुरसतीने सांगते ना सगळं. अरे चला या. अरे वा सीता, सगळी तयारी एकदम छान झाली. तुमच्या सुनेनीच केली आहे. शिवा, माझ्यापर्यंत सगळे अपडेट्स येत होते बरं का. पण आता तू जी काय तयारी केली आहेस ती बघून फार छान वाटतंय. वा, तुला सगळं जमायला लागलं की? होय. आमची मुलगी गुणी आहे. वा, सुनेपासून मुलीपर्यंतचा प्रवास सुंदर आहे हा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.